नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव मयूर तुळशीराम बनसोडे आणि राज्यसेवा 2019मधून माझी नायब तहसीलदार या पदावर निवड झालेली आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की येणारी जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, म्हणजे राज्यसेवा 2022 ही परीक्षा आहे, तर ती कशी पास व्हायची, कशी क्रॅक करायची, त्याच्यासाठी आपण आत्तापासून काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून याच अटेम्प्टमध्ये आपली पोस्ट निघाली पाहिजे. बघा, तुमच्यापैकी बरेच जण आहेत ना, तर यांचा हा पहिलाच अटेम्प्ट असेल, म्हणजे ज्यांनी आता 1-1.5 वर्षापासून तयारी केलेली असेल, किंवा बऱ्याच जणांचा दुसरा तिसरा अटेम्प्ट असेल, ते प्रिलिम्स पास होऊ शकत नसतील किंवा मेन्स पास होऊ शकत नसतील. तर या सगळ्यांच्या बाबतीत आपण डिस्कस करणार आहोत आज, आणि आपला तोच विषय आहे राज्यसेवा 2022ची तयारी कशी करावी. त्याच्यामध्ये बघा, आपण हे बघतोय राज्यसेवा 2022ची तयारी. 2022ची तयारी करताना पहिली गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की प्लॅनिंग केली पाहिजे. प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा काय पाहिजे, टार्गेट पाहिजे की एक्झाम कधी होणार आहे हे माहीत पाहिजे आपल्याला. बघा, अंदाज असा आहे, आयोगाच्या आता राज्य शासनासोबत डिस्कशन्स चालू आहेत, मीटिंग्स चालू आहेत, त्याच्यामधून असं कळतं आहे की फेब्रुवारी-मार्च या दरम्यान पुढची राज्यसेवा पूर्वपरीक्षा होईल. फेब्रुवारी-मार्च याचा अर्थ काय की 2022च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात परीक्षा होणार आहे. आत्ता कोणता महिना चालू आहे? जुलै, 7वा महिना चालू आहे. म्हणजे तुमच्याकडे किती महिने आहेत टोटल या दरम्यान? तुमच्याकडे आहेत 8 ते 9 महिने. किती महिने आहेत? 8 ते 9 महिने. मग या 8 ते 9 महिन्यामध्ये आपण अशी काय प्लॅनिंग केली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या राज्यसेवेतून तुमची पोस्ट निघली पाहिजे, बरोबर आहे? हीच प्लॅनिंग आपण डिस्कस करणार आहोत. मग प्लॅनिंगमध्ये पहिली गोष्ट काय ही कळली आपल्याला की माझ्याकडे कालावधी किती आहे. कालावधी मला कळला, जो माझ्याकडे आहे 8 ते 9 महिने. माझं टार्गेट मला कळलं, राज्यसेवा 2022 हे टार्गेट कळलं, कालावधी कळला. आता मला माझा मार्ग ठरवायचा आहे, बरोबर आहे? औरंगाबादवरून पुण्याला जाण्यासाठी काय की तुमचं टार्गेट ठरते, पुणे आहे, किती वेळात जायचं आहे हे पण तुम्हाला ठरते. पण आता कोणत्या मार्गे जायचं आहे आपल्याला काय आहे की सगळ्यात जवळच्या मार्गाने, सगळ्यात सेफ मार्गाने पोचायचं आहे. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल, बरोबर आहे? मग प्लॅनिंगमध्ये काय आलं की पहिल्यांदा ह्या कालावधीचं आपल्याला सेग्रिगेशन करून घ्यावं लागेल. प्लॅनिंग 2 टप्प्यात करावं लागेल. पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल? मेन्सचा अभ्यास परिपूर्ण करावा लागेल. दुसरी गोष्ट, हा मेन्ससाठी आपल्याला 5 ते 6 महिने द्यावे लागतील, आणि प्रिलिम्सचा अभ्यास करावा लागेल, याच्यासाठी आपल्याला 3 महिने द्यावे लागतील, बरोबर आहे? एवढा अभ्यास आपल्याला करायची गरज आहे. मग आता बघा, सगळेजण असं म्हणतात राज्यसेवा परीक्षा पास व्हायची असेल तर प्रिलिम्सच्या आधी मेन्सचा एक सिलेबस कव्हर करून घ्या, मेन्सचा अभ्यास परिपूर्ण करून घ्या, त्याचा फायदा तुम्हाला प्रिलिम्सला पण होणारच आहे. पण मेन्सचा जेव्हा तुम्ही प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करता, तर त्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचा एवढा मोठा सिलेबस जो वेल डिफाईंड आहे, प्रत्येक गोष्ट काय करायची सांगितलेलं आहे, त्यासाठी बरीच रेफरन्स बुक आहेत, मग हा कव्हर करता येत नाही. मग त्यासाठी सगळेजण म्हणतात ना की आधी तुम्ही 5-6 महिने तुम्ही पूर्णतः मेन्स कव्हर करून घ्या, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा, त्याचे रिव्हिजन करा, करंट अफेअर्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सिलेबसला लिंकेज करा. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मेन्सचा अभ्यास परिपूर्ण होतो. मग प्रिलिम्स पास झाल्यानंतर जेव्हा आन्सर की येते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण काय करतो? मेन्सच्या अभ्यासाची रिव्हिजन करतो, बरोबर आहे? मेन्सचा अभ्यास नाही करत आपण, अभ्यास केला आहे ना, पहिले 5-6 महिने मेन्सचा अभ्यास केला आहे. मग मला सांगा, पोस्ट मिळवणारा कोणता पण विद्यार्थी एक लेवल पुढं असतो प्रत्येकाच्या, म्हणून तो रेसच्या पुढे तो त्याची बाउंड्री क्रॉस करून गेला आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे? मेन्सचा अभ्यास ऑलरेडी केला आहे आणि मॅक्झिमम रिव्हिजन केल्यात, सिलेबसच्या मॅक्झिमम रिव्हिजन केल्यात. मॅक्झिमम रिव्हिजनमुळं काय झालं की जे पोरं सुरुवातीला तयारीच करतायत, बरोबर आहे, हे तयारीच करतायत, हा तिथून रिव्हिजनला सुरुवात करतोय. याचं आपल्याकडे उदाहरण आहे का? यावर्षी राज्यातून जे प्रथम आलेले आहेत, प्रसाद चौगुले सर, त्यांनी त्यांच्या राज्यसेवेच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये राज्यातून पहिले आलेले आहेत. इम्पॉसिबल गोष्ट वाटते का नाही? एखाद्या व्यक्ती राज्यसेवेमधून पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट काढू शकतो. एखादी इंडस्ट्रियल ऑफिसर, नायब तहसीलदार, RTO, उपशिक्षण अधिकारी, कोणती तरी पोस्ट काढू शकतो. चला, पहिल्या अटेम्प्टमध्ये तो DC पण होऊ शकतो, पण पहिल्या अटेम्प्टमध्ये राज्यातून पहिलं येणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. आणि ही त्यांनी करून दाखवली. कसं काय करून दाखवली? सेम गोष्ट आहे, प्लॅनिंगने. प्लॅनिंग काय केली त्यांनी? आधी 7 ते 8 महिने पूर्णतः मेन्सचा अभ्यास केला.
मेन्समध्ये ज्या गोष्टी आहेत, 4 GSचे पेपर आहेत, एक मराठी इंग्लिश ग्रामरचा आहे, रिटनचा पेपर आहे, ह्याचं पूर्णतः तयारी केली. त्याच्या सगळ्या नोट्स काढल्या, जे काही रेफरन्स बुक वाचायचे आहेत ते काढले, ज्या काही नोट्स बनवायच्या होत्या त्याच्या रिवाईज करायच्या होत्या, त्याला करंटला रिंकेज करायचं होतं, काही टेस्ट सिरीज सोडवायच्या होत्या, हे सगळं त्यांनी जे मेन्ससाठी करायचं होतं ना, परीक्षेसाठी, ते आधीच करून टाकलं होतं. मग त्याच्यानी काय झालं, प्रिलिम्स पास झाली. बाकीचे मुलं काय करू लागले, मेन्सच्या अभ्यासाची तयारी करू लागले. सर काय करू लागले, मेन्सच्या अभ्यासाची रिव्हिजन करू लागले. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जर 4 रिव्हिजन होणार असतील आणि तो परीक्षा देणार असेल, तर मेन्सचा अभ्यास केलेला व्यक्ती काय करतो, त्याच्या 10 रिव्हिजन होतात. आणि मॅक्झिमम रिव्हिजन काय करतं, तुमच्या सिली मिस्टेक एलिमिनेट करून टाकतं. आणि या सिली मिस्टेकच तुम्हाला काय करतात, 2-2, 3-3 मार्क वाढवून तुम्हाला राज्यातून टॉपर आणून देतात आणि पोस्ट मिळवून देतात. मग हेच आपल्याला कसं केलं पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. कसं केलं पाहिजे, तर त्यापूर्वी मी सांगतो, हे आम्ही काही अधिकाऱ्यांनी मिळून राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टू द पॉईंट हा कोर्स लॉन्च केलेला आहे. आणि त्यामध्ये सगळे मोठे मोठे अधिकारी आहेत. राज्यसेवेतून पहिल्याच अटेम्प्टमध्ये पोस्ट काढलेले DC म्हणजे MA FS ही पोस्ट काढलेले हे सर आहेत, निखिल खेमनार, समाधान पाटील सर आहेत. त्यानंतर हे DYSP झाले त्यावेळेस, फयाज सर आहेत, SO आहेत, ते पॉलिटी ऑप्शनल आहे त्यांचा. मी भूगोल कृषी शिकवतोय. प्रवीण कोटकर सर, जे 5 वर्ष झालं त्यांना अनुभव आहे इतिहास शिकवायचा, ते आहेत. त्यानंतर सूरज कुमार सर आहेत, सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांना नायब तहसीलदार मिळाली आहे. आणि विनोद खिल्लारी सर आहेत. तर विनोद खिल्लारी सरांनी STI या परीक्षेमध्ये राज्यातून मराठी इंग्लिश ग्रामरमध्ये पहिला नंबर मिळवला, 100पैकी 88 मार्क मिळून. आणि स्टेटमध्ये ते 3रे आलेले आहेत. तर असे एक चांगली टीम आहे. आणि हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा असेल तर विदर्भ IAS अकॅडमी नावाचं प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर हे ॲप आहे, तुम्ही ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला आपला कोर्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन मिळून जाईल. ठीक आहे. मग आपण बघत होतो की प्लॅनिंग काय करायला पाहिजे. बरोबर आहे. प्लॅनिंगमध्ये काय करायला पाहिजे हे आपण बघितलं. 8 ते 9 महिन्याची प्लॅनिंग, त्यातली आता 6 महिन्याची प्लॅनिंग करतोय आपण इथून पुढं, म्हणजे डिसेंबरपर्यंतची प्लॅनिंग करतोय. बरोबर, डिसेंबरपर्यंतची. असं समजूया, आज तारीख आहे आपली 12 जुलै. जुलै महिना चालू आहे. मग आपली प्लॅनिंग काय असली पाहिजे, 12 डिसेंबरपर्यंतची. ठीक आहे. 12 डिसेंबरपर्यंतची प्लॅनिंग करतोय आपण. हे 5 महिने झाले. कुणाला जास्त लागू शकतात. ठीक आहे. मग हे 5 महिने म्हणजे आपण असं धरूया की 175 दिवसांची आपण प्लॅनिंग करतोय. हे वरचे जे 25 दिवस आहेत ते रिव्हिजनचे आहेत, ते कुठे ॲड करायचे ते पण मी तुम्हाला सांगेन. मग 175 दिवसामध्ये आपल्याला काय काय गोष्टी आहेत ज्या टाकायच्या आहेत, अभ्यास करायच्या आहेत. पहिला आहे इतिहास, GS1 मधला एक भाग. ठीक आहे. त्यानंतर आहे भूगोल व कृषी, हा तुमचा GS1 कव्हर झाला. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर आहे पॉलिटी आणि गव्हर्नन्स. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय आहे, HRD. याच्यानंतर काय राहिलं, GS4, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक्स प्लस सायन्स टेक आहे त्याच्यामध्ये. आणि या सगळ्यात शेवटी राहिलं मराठी इंग्लिश ग्रामर. या सगळ्या विषयांची तयारी आपल्याला 175 दिवसामध्ये करायची आहे, या सगळ्या विषयांची. आणि ही तयारी एकदा व्यवस्थित केली ना तर झालं, पुढची मेन्स तुमची आहे. पुढची मेन्स तुमची आहे. मग ही कशी करणार तयारी. आता बघा, तुमच्यापैकी काही विद्यार्थी नवीन असतील, काही विद्यार्थी जुने असतील, ज्यांचे 1-2 अटेम्प्ट झाले असतील. नवीन विद्यार्थ्यांसाठी पण गोष्ट सांगणार नाही, जुन्या विद्यार्थ्यांसाठी पण सांगणार. काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्या प्लॅनिंगच्या वहीमध्ये नोंदवून घ्यायच्या. यांना मला किती दिवस लागणार आहेत ते नोंदवून घ्यायचं. आता एखाद्याला इतिहासाला कमी दिवस लागतात आणि भूगोलाला जास्त दिवस लागतात किंवा काय वाईस वर्षा असेल, तर तुमच्या ह्याच्यानुसार प्लॅन ठरवायचा. आता मला इतिहास थोडासा वीक जातो असं मी समजलं तर अंदाजे मला एक 15 ते 17 दिवसामध्ये माझा इतिहास झाला पाहिजे. ठीक आहे. 60 मार्काला आहे ना, 60 मार्काला आहे तर मग मी जास्त दिवस दिले पाहिजेत का. जास्त दिवस देण्यापेक्षा मी काय केलं पाहिजे, टू द पॉईंट राहिलं पाहिजे. बरोबर आहे. एक्स्ट्रा पुस्तक वाचण्यापेक्षा नेमकी पुस्तकं, परिपूर्ण पुस्तकं आणि परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. हे इतिहास झालं. भूगोल 90 मार्काला आहे. भूगोल प्लस कृषी आहे, 2 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, 2 सब्जेक्ट आहेत, म्हणून थोडेसे जास्त दिवस. अंदाजे आपण याला देऊ 23 दिवस. ठीक आहे. पॉलिटी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, गव्हर्नन्सचं पुस्तक आहे आणि काही कायदे करावं लागतात, तर याच्यासाठी आपल्याला एक साधारणतः 25 दिवस लागतील. त्याच्यानंतर HRD आहे, पूर्णतः नवीन टॉपिक असतो. ह्याच्यामध्ये काय आपल्याला थोडंसं इंटरनेटचा वापर करावा लागतो, 2-3 पुस्तकांचा वापर करावा लागतो, तर याला 25 दिवस धरूया आपण. आणि इकॉनॉमिक्सला 25 दिवस धरूया. मग हे सगळे मिळून किती होत आहे बघा, 25, 25, 25,
हे झाले 75 आणि 17 आणि 23 हे झाले 40, बरोबर आहे. हे झाले 105 दिवस. त्याच्यानंतर मराठी इंग्लिश ग्रामर आहे, ह्याला अंदाजे 30 दिवस लागतात, एवढे लागायला नाही पाहिजे, परंतु आपण धरू की 30 दिवस लागतात. हे झाले 135 दिवस. आणि उरलेले जे काही दिवस आहेत ते आपली रिव्हिजन. इथं +5 असं करायचं प्रत्येक विषयाला, ती आहे आपली रिव्हिजन टाईम. असा 170-75 दिवसांचा ना परफेक्ट कोर्स स्वतः डिझाईन करून घ्यायचा, एक परफेक्ट टाईम टेबल डिझाईन करून घ्यायचा आणि त्या टाईम टेबलनुसारच चालायचं, टाईम टेबलला फॉलो करायचं, टाईम टेबलशी प्रामाणिक राहायचं. एवढं केलं ना तर मग आपला अर्धा टप्पा पार आहे. आणि आपल्याला माहिती ना, वेल बिगिन इज हाफ डन, बरोबर आहे का नाही. व्यवस्थित प्लॅनिंग केली की सुरुवात चांगली होते, सुरुवात चांगली झाली की अर्ध काम तमाम. ठीक आहे. मग 175 दिवसांमध्ये आपल्याला काही पुस्तकं वाचावं लागतील, बरोबर आहे. पुस्तकांमध्ये आता बघू आपण की कोणत्या विषयाला काय पुस्तक वाचावं लागतात, बरोबर आहे. सगळेजण विचारतात की स्ट्रॅटेजी काय आहे, तर स्ट्रॅटेजी काय आहे कोणत्या पुस्तकाला, बुकलिस्ट काय आहे कोणत्या पुस्तकाला, तर ते खूप थोडक्यात बघू. कारण ह्याच्यानंतर प्रत्येक विषयाला काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कसं कमी वेळात टॅकल केलं पाहिजे, याचं आपण इंडिव्हिज्युअल लेक्चर पण बघणार आहे. तर सध्या बघूया आपण की इतिहास विषयाला काय काय पुस्तकं वाचावं लागतात. मग इतिहास विषयाला बेसिक काय वाचावं लागतं. बेसिक आहे स्टेट बोर्ड वाचावं लागतं, 6वी 8वी 9वी जुनं 11वीचं, बरोबर आहे. हे वाचलं तुम्ही, पण एवढ्याने सफिशियंट नाही आहे. काही जण म्हणतात YCMच्या नोट्स वाचा, काही जण म्हणतात ग्रोव्हर वाचा, काही जण म्हणतात ग्रोव्हर खूप मोठं आहे, कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. त्याच्याही पुढे काही जण म्हणतात की समाधान महाजन वाचा. मग महाराष्ट्राचा इतिहास राहतो, एक जण म्हणतं कठारे वाच, एक जण म्हणतं गाठाळ वाच, एक जण म्हणतं याना कदम वाच. किती कन्फ्यूज होणार आहे. एवढे सगळे पुस्तक आहेत. ते झालं की स्वातंत्र्योत्तर भारत आहे, एक जण म्हणतो पॉलिटी वाच, प्रधानमंत्री ही वेबसिरीज बघ, संविधान ही वेबसिरीज बघ, किंवा मग स्वातंत्र्योत्तर भारत जे बिपिन चंद्रांचं पुस्तक आहे ते वाच. किती कन्फ्युजन आहे. ठीक आहे. हे फक्त इतिहासचं आहे. भूगोल बघा, भूगोलामध्ये काय, भूगोल आणि कृषी हे करताना बेसिक वाचावं लागतं. 6वी ते 12वीचे तुम्हाला स्टेट बोर्ड आहेत, NCERT आहेत. भूगोल आणि कृषी सौदी सरांचं पुस्तक आहे, भूगोल आणि पर्यावरण आहे. त्याच्यानंतर काही सुमन सोळंके सरांचे पुस्तक आहेत, GC लिऑंगचं पुस्तक वाचावं लागतं, ऑक्सफर्डचा ॲटलास बघावं लागतो, नकाशे पाठ करावं लागतात. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्हाला सौदी सरांचा आहे, खतीब सरांचा आहे, दीपस्तंभचा आहे, कितीतरी पुस्तक आहेत. मग ह्याच्यातून प्लॅनिंग काय करायची, एवढे सगळे पुस्तकं कसे करायचे. तर एक स्ट्रॅटेजी पहिल्यांदा लक्षात ठेवायची, मिनिमम मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन. काय स्ट्रॅटेजी आपली, मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन. ठीक आहे. ही कशी करायची ती पण सांगणार आहे शेवटी तुम्हाला. आता बघा पर्यावरण आहे, पर्यावरणासाठी पण सेम गोष्ट आहे. युनिकनी पुस्तक काढलेलं आहे, तुषार घोरपडे सरांनी पुस्तक काढलं आहे, शंकर IS पुस्तक काढलेलं आहे. अजून कुणाच्या नोट्स असतील तुमच्या तर ते आहे. कृषीसाठी बघा, काही जण म्हणतात, आता कृषीमध्ये बरेच जण काय आहेत, कृषी पदवीधर आहेत, MPSC अभ्यास करणारे. तर ते पास झालेत ना, ते विद्यार्थी जर अधिकारी झाले तर ते काय म्हणतात की अरे मी तर सुंदा वाचलं होतं. आता सुंदा त्यांच्या सिलेबसला होतं, मी तर मग कृषी पदवीधर नाही आहे, मला तर सुंदांचा काही गंधच नाही आहे. ठीक आहे. एक जण म्हणतं अरुण कात्यांचा वॉल्यूम 1 वाच. त्याच्याही पुढे जाऊन एक म्हणतं रेड्डी वाचलं की बाकी काही वाचायची गरज नाही आहे. मग एक जण म्हणतं अरे कोळंबे सरांनी सगळं एकत्र करून दिले. मग हे सगळं वाचायचं का. फक्त आत्ता आपलं GS 1च चालू आहे, GS 2वर आलोच नाही आहे. मग GS 1लाच तुमच्याकडे अंदाजे 15 ते 20 पुस्तकं झालीत. मग 15 ते 20 पुस्तकं कशी वाचायची, कारण आपण टाईम तर दिला की ती GS 1ला सगळ्या मिळून 40 दिवस आणि त्याच्या रिव्हिजनला एक 7-8 दिवस, म्हणजे 50 दिवसामध्ये आपल्याला GS 1 वाचून त्याच्या नोट्स काढून त्याची रिव्हिजन करायची आहे, बरोबर आहे. ह्यासोबत 2012 ते 2019च्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं आहे, त्याच्यावरून मला त्याचा ॲप्रोच डेव्हलप करायचा आहे. हे शक्य आहे का, अशक्य नाही आहे, पण ह्याला प्रॉपर डिरेक्शनने जावं लागतं. कुणीतरी तुम्हाला एक सांगणारा असा पाहिजे की या 50 दिवसांमध्ये हे सोडून दे, हे 2 पुस्तकं कर, सोबत माझ्या नोट्स कर. कारण ह्या सगळ्या पुस्तकातल्या नोट्स मी काढलेल्या आहेत, हे फक्त ह्या नोट्स कर, ते पुस्तकं नको वाचू आणि हे 2 पुस्तकं ॲडिशनल कर, बस तुझा अभ्यास झाला, असं सांगणारं कोणीतरी पाहिजे, बरोबर आहे का नाही. ही नीड ऑफ आवर आहे, कारण तुम्हाला लवकर सक्सेस मिळवायचं आहे. तुम्हाला 4-5 अटेम्प्ट जायला पाहिजे का, नाही ना. तुम्हाला जर झटक्यात ह्या अटेम्प्टमध्ये पाहिजे तर काहीतरी तुम्हाला रेडीमेड मटेरियल लागणार आहे, जे नाही तुम्हाला काय आहे की फक्त ज्या थेरॉटिकल गोष्टी आहेत, कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, त्या पुस्तकातून समजून घ्यायच्या आणि जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, आयोगाच्या दृष्टीने परीक्षाभिमुख आहेत, तर त्या पाठ करायच्या. मग त्या फॅक्ट्स पाठ करायच्या म्हणजे काय, कुणाच तरी नोट्स पाहिजेत, एक्झाम ओरिएंटेड नोट्स पाहिजेत, बरोबर आहे का नाही. आता पॉलिटी बघूया. पॉलिटीमध्ये पण सेम गोष्ट आहे. तुम्हाला लक्ष्मीकांत वाचायचे, 700 पानाचं पुस्तक आहे. गव्हर्नन्स इन इंडिया वाचायचे, ते पण मोठं पुस्तक आहे. तुम्हाला पंचायत राज वाचायचे, 400 पानांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर कुणाला कोळंबे सरांचं वाचायचे,
ते मोठं आहे, पुन्हा कायद्याचे पुस्तकं बाकी आहेत. एवढं सगळं वाचायचं आहे. किती दिवसामध्ये आपल्याला? 25 दिवसामध्ये त्याची रिव्हिजन पण करायची आहे. बघा, त्याच्यानंतर HRD आहे. HRD तर बरेच विद्यार्थी ना HRDला टचच करत नाहीत, बघतच नाहीत. थेट मेन्सला तुम्ही पास झाला, प्रिलिम्स पास झाला की मेन्स बघणार. आणि आत्तापर्यंत ना विद्यार्थी प्रिलिम्सच पास झाले नाहीत आणि मग HRD बघतच नाहीत. मग त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा कधी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अटेम्प्टला जातात आणि प्रिलिम्स पास झालेले असते पण परत नापास होतात मेन्सला. कारण त्याचं तेच असतं की तेच मागच्या 2-3 वर्षामध्ये त्यांनी कधी HRDच बघितला नाही आहे. HRD आपल्या सिलेबसला आहे. आपलं टार्गेट आहे DC व्हायचं, DVS व्हायचं, तहसीलदार व्हायचं. त्या परीक्षेमध्ये सिलेबस आहे, एक 150 मार्काचा घटक आहे HRD नावाचा, आणि तो आपण कधीच बघितला नाही आहे. मग त्याची आपल्याला भीती असते की अरे HRDला तर 5-6 पुस्तकं आहेत, मी हे कधी वाचलंच नाही आहे, हा नॉन ट्रॅडिशनल सब्जेक्ट आहे, मग मी याला काय करू? बरोबर आहे. स्ट्रॅटेजीच माहीत नाही ना. आणि एक्झाम ओरिएंटेड स्ट्रॅटेजी पूर्ण वेगळी असते. पुस्तकं फार वेगळी गोष्ट आहे. पुस्तकामध्ये काय आहे, तुम्हाला डेटा दिलेला आहे, तुम्हाला नॉलेजेबल पर्सन बनवायच्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण त्या एक्झामला लागतीलच असं नाही आहे. एक्झामला पूर्णतः वेगळा अप्रोच लागतो. तर तो अप्रोच काय असायला पाहिजे? बरोबर आहे, तो अप्रोच काय असायला पाहिजे ते आपल्याला लागेल. सेम इकॉनॉमिक्सला काही जण म्हणतात फक्त देसले आणि कोळंबे केलं तरी सफिशियंट आहे. आणि UPSC केलेले विद्यार्थी बघा, त्यांचे जर बुक लिस्ट बघितलं ना, त्याच्यामध्ये म्हणतात दत्तन सुंदरम केलं तर तुम्हाला ॲग्री इकॉनॉमिक्सला काही प्रॉब्लेम येणार नाही, किंवा रमेश सिंग केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. काही जण म्हणतात की नाही नाही, इयरबुक कर, इंडिया इयरबुक गव्हर्नमेंट प्रकाशित करते, ते केलं ना तर जे काही ॲडिशनल मार्क आहेत ना तर तिथून मिळतात. इंडिया इयरबुकच 1000 पानांचं आहे. दुसरी गोष्ट ते इंग्लिशमध्ये. कसं करणार आहे आपण? पॉसिबल आहे का? म्हणजे इंडिया इयरबुकमधलं करंट लिंक करायचं आपण आपल्या सिलेबसला, मग आता सिलेबस सोडून द्यावं लागेल 1000 पानांचं ते पुस्तक वाचायचं म्हणल्यावर. बरोबर आहे का नाही? काहीतरी तुम्हाला गोष्ट ना रेडी लागणार आहे ह्याच्यासाठी. सायन्स टेक फक्त 40 मार्काला, बरं का, फक्त 40 मार्काला सायन्स टेक आहे. आणि एक ते सगळं कवर होईल असा कोणताही परिपूर्ण मटेरियल आपल्याकडं नाही आहे. मग सगळेजण सांगतात एक आण्विक ऊर्जा जे आहे तर ते इंटरनेटवरून कर, बाबा ॲटॉमिक सेंटरच्या वेबसाईटवर जा, तिथं काय आहे का बघ, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जा, तिथं काहीतरी बघ. अंतराळशास्त्र आहे तर इस्रोच्या वेबसाईटवर जा, त्यांचे काय प्लॅन्स आहेत, आत्तापर्यंत काय केलेले आहेत ते बघा. म्हणजे एवढा इंटरनेटचा वापर सांगतात. अरे माझ्याकडं आहेतच किती 175 दिवस, त्याच्यामध्ये मला सगळं काढायचं आहे, त्याची रिव्हिजन करायची, आणि तुम्ही मला सांगताय असं. मग ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल आपल्याला. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला करावं लागेल मल्टी डायमेन्शनल अप्रोचने अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे, मल्टी डायमेन्शनल अप्रोचने. म्हणजे काय करायचं आहे बघा, सगळ्यात सोपं आहे, काहीच करायचं नाही आहे. पहिल्यांदा अभ्यासक्रम बघायचा आहे. पहिल्यांदा अभ्यासक्रम बघायचा आहे. दुसऱ्यांदा सगळे रेफरन्स बुक ठरवायचे आहेत आपल्याला. काहीतरी फिक्स रेफरन्स बुक, की मला एवढे वाचायचे आहेत, ह्याच्या पुढचं काहीतरी वाचायचं नाही आहे. पण हे कसे ठरवणार तुम्हाला, ते आम्ही तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगू, की हे फक्त एवढे करा, उरलेले राहू द्या. म्हणजे काय, रेफरन्स बुक म्हणू आपण त्याला. रेफरन्स बुक कोणते? फिक्सवाले, फिक्स, जे बदलणार नाहीत कधीच. तुमचा हा अटेम्प्ट असू द्या, कोणताही अटेम्प्ट असू द्या, हे बदलणार नाहीत. कुणीतरी म्हणलं नाही मार्केटमध्ये हे पुस्तक आले, चांगले, खूप चांगले बरं का, मित्रांनी पण घेतलंय, लगेच आपण चाललो घ्यायला. नाही, मार्केटमध्ये रोज नवीन पुस्तक येणार आहे, मार्केटमध्ये काहीतरी नवीन येणार आहे, आणि ते त्याच्या मागं लागलो आपण तर मग जे आहे ते हातातून जातं. त्यामुळं काय, फिक्स रेफरन्स बुक. तिसरी गोष्ट काय, PYQ ॲनालिसिस, सगळ्यात महत्त्वाचं. PYQ ॲनालिसिस करावं लागेल ना. PYQ ॲनालिसिस म्हणजे काय, बरेच जण विचारतात बरं का, PYQ ॲनालिसिस म्हणजे काय. मला सांगा, इंडियाची ऑस्ट्रेलियाची क्रिकेट मॅच आहे, बरोबर आहे. मग इंडिया काय करतो किंवा ऑस्ट्रेलिया काय करते, टीम एकत्र बसते, TV लावते, आणि त्यांच्या बॉलरनी कशी बॉलिंग केली, राईट हँडचा बॉलर असेल त्याला कशी केली, लेफ्ट हँडचा बॉलर असेल कशी केली, त्यांनी ज्या विकेट काढल्यात त्या कोणत्या बॉलवर काढल्यात, जी पिच आहे ज्याच्यावर आपण खेळणार आहोत तर ती बघायची. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात त्या, आणि त्याच्यानुसार आपली स्ट्रॅटेजी ठरवतात. म्हणजे काय, त्याच्यात माझे काही वीक पॉईंट असतील तर ते सुधारले जातील, माझे काही स्ट्रॉंग पॉईंट असतील तर मग तशा ह्याच्यावर मी तसं खेळेल, असं ठरवलं जातं. ही म्हणजे काय, स्ट्रॅटेजी आहे. आणि स्ट्रॅटेजी केली तरच आपण यशस्वी होऊ ना, बरोबर आहे ना. मग ही स्ट्रॅटेजी ठरवणं, आयोग हे ऑस्ट्रेलिया आहे, आपण इंडिया आहे, आणि ते आपण त्यांच्या खेळपट्टीवर जाऊन खेळणार आहोत. आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे त्यांच्या खेळपट्टीवर खेळायची, लगेच विकेट पडणार आहे, तिथं बाउन्सर पडला की एकतर कॅच जाते हातात, नाही तर तुमच्या तोंडाला लागणार आहे, अशी गोष्ट होणार आहे. मग काय की ॲनालिसिस करायचा, आणि आपले विकनेस कोणते आहेत त्यांच्या बॉलिंगवरून बघायचे, आणि ते विकनेस सुधारायचे. त्यासाठी आपल्याला करावं लागते नेट प्रॅक्टिस. नेट प्रॅक्टिस म्हणजे काय, ही आहे आपली टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज सोडवणे, मॅक्झिमम प्रश्न सोडवणे.
क्वेश्चन सॉल्व्ह करणे, ही आहे आपली नेट प्रॅक्टिस. या नेट प्रॅक्टिसमध्ये तुम्ही कितीही चुका, कितीही फास्ट बॉलरला खेळा, कितीही तुम्हाला बाउन्सर मारू द्या, कितीही तुम्हाला स्पिन टाकू द्या, दुसरा बॉल टाकू द्या, अजून कोणता असेल त्यांच्याकडे जे शस्त्रास्त्र वापरायचे टाकू द्या, नेट प्रॅक्टिसमध्ये आपली कितीही 10 विकेट गेली तर काय फरक पडणार आहे का? नाही ना. आपलीच बॉलिंग आहे, आपलीच बॅटिंग आहे, तिथं प्रॅक्टिस करत राहायची. म्हणजे फायनल मॅचला आपली विकेट नाही पडली पाहिजे. बरोबर आहे. मग हा घटक ह्याला लिंक आहे आणि हा आपल्याला करणं भाग आहे, मस्ट आहे. मस्ट आहे, भाग आहे नाही, मस्ट आहे. बरोबर आहे. मग हे केलं. मग ह्याच्या पुढं काय करायचं आपल्याला? नोट्स काढणं एक आपला मल्टीडायमेन्शनलमध्ये घटक आहे, नोट्स. पण नोट्स कशा असल्या पाहिजेत? बरेच जण म्हणतात सर मला पुस्तक म्हणजे हे पुस्तक आहे ह्याच्या नोट्स कशा काढू सांगा तुम्ही. मग मी त्याला विचारतो की तुझ्या नोट्स मला पाठव, म्हणजे मला कळेल की तू चूक काय केलेली आहे. नोट्स बघतो, त्यांनी पुस्तक जसं तसं 80% लिहून दिलेलं असतं. ही नोट्स आहे का? नाही आहे ही. मग नोट्स कशा काढायच्या की आधी एक तुमचा अभ्यास होऊ द्या, म्हणजे काय, एक रिव्हिजन होऊ द्या, एक रीडिंग होऊ द्या. तुमच्या जे परफेक्ट आपले रेफरन्स बुक आहेत त्याच्यावर आपली रीडिंग होऊ द्या. मग हे फिक्स रेफरन्स बुकवर रीडिंग झाली, मग PYQ ॲनालिसिस होऊ द्या. PYQ ॲनालिसिसमधून तुम्हाला कळलं की अरे भूगोल करतोय मी, त्याच्यामध्ये पृथ्वीचा अंतरंग नावाचं घटक आहे, त्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत 5. या घटकांवर या डेप्थमध्ये प्रश्न पडलेत, या ॲप्रोचमध्ये पडलेत. ॲप्रोचमध्ये म्हणजे कसे, स्टॅटिक पडले असतील, कन्सेप्च्युअल पडले असतील, फॅक्च्युअल पडले असतील, फिरून प्रश्न विचारले असतील. फक्त प्रश्न विचारण्याचे जी हे असते म्हणजे योजनामध्ये किंवा योजनांमध्ये म्हणजे अनेक वचन एक वचन ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला असेल, म्हणजे फक्त ग्रामरमध्ये फिरवलं आहे का, असे काही प्रकार आहेत. तर हे प्रकार आपण समजून घ्यायचे कशातून? PYQ मधून. आणि त्याच्यावरून ठरवायचं की नोट्स कशा काढायच्या. मग कशा काढायच्या नोट्स? तर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ओके, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परीक्षेला विचारल्या जाणार आहेत पण माझ्या लक्षात राहणार नाहीत. बरोबर आहे. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परीक्षेला विचारल्या जाणार आहेत पण माझ्या लक्षात राहणार नाही, या गोष्टी म्हणजे काय? नोट्स आहे. मग नोट्स कशासाठी काढायच्या? नोट्स कशासाठी काढायच्या? साधी सरळ गोष्ट आहे. नोट्स हे काय आहे माहिती आहे का? नोट्स काय आहे आपलं? तर नोट्स हे आहे आपलं सगळ्यात प्रभावी शस्त्र. आणि ते कधी काढायचं? थेट परीक्षेला. कसं की बघा, 3 दिवसामध्ये आपल्याला 6 पेपर द्यावे लागतात मुख्य परीक्षेमध्ये. बरोबर आहे. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 2. मग आता हे पेपर देताना मध्ये वेळच नसतो. 3 तासाचा 2 तासाचा मध्ये वेळ असतो. त्याच्यामध्ये पेपर दिला की परत जेवायचं असतं, थोडंसं आधीच्या पेपरची रेस्ट घ्यायची असते, त्याच्यानंतर परत दुसऱ्या पेपरला 1 तास आधी जाऊन बसावं लागतं. पुन्हा संध्याकाळ झाली की दिवसभरामध्ये आपण पेपर सोडलेला असतो, एवढा स्ट्रेस असतो की गेलं की डायरेक्ट झोपच येते. फार फार तर तासभर वगैरे आपण रिवाईज करू शकतो. मग आपल्याला त्या 3 दिवसामध्ये जे काही रिवाईज करायचं आहे ते म्हणजे या नोट्स आहेत. बरोबर आहे. नोट्स कशासाठी काढायचे म्हणता? या फायनल मॅचमध्ये खेळायसाठीच्या नोट्स आहेत ह्या. मग हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हे नोट्स काढले आपण मल्टी डायमेन्शनल अप्रोचमध्ये, हा एक भाग झाला आपल्याला. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय की काय गाळायचं आहे, काय सोडून द्यायचं आहे हे कळलं पाहिजे. काय सोडून द्यायचं हे कळलं पाहिजे. कसं कळणार? आता रेफरन्स बुक आहेत, सर मी तुम्ही सांगितलं फिक्स रेफरन्स बुक ठरवा, मी ठरवले, मग ते सगळेच वाचायचे का? नाही. अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या अनुरूप पहिलं ते शेवटचं पान वाचणं म्हणजे फिक्स रेफरन्स बुक आहेत का? नाही. त्याच्यातलं पण काय पार्ट सोडून द्यायचं हे कळलं पाहिजे, कारण त्याच्यावर प्रश्नच आलेले नाही आहेत, कारण तो सिलेबसमध्ये मेन्शनच नाही आहे. मग पुस्तकात आहे याचा अर्थ तो राज्यसेवेला आहे का? नाही आहे. म्हणजे राज्यसेवेला नाही आहे ते आपल्या कामाचं आहे का? नाही आहे. मग काय की काय ड्रॉप करायचं आहे, काय इलिमिनेट करायचं आहे आपल्या पुस्तकातून, आपल्या रेफरन्स बुकमधून, हे कळलं पाहिजे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की करंट एक पार्ट राहिला आता आपला करंट. ह्या करंटचं आपल्याला लिंक केलं पाहिजे, करंटचं लिंकेज केलं पाहिजे. ज्या काही डे टू डे लाईफमध्ये घडामोडी होतात तर ते आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहेत का? जसं की आता भारतामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. बरोबर आहे. मग 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, तिथं कोणतरी निवडून आले असेल, कोणतरी हारला असेल, कोणता तरी पक्ष सत्तेत आला आहे, मग ते आपल्या सिलेबसच्या कामाचं आहे का? हो. कसं? पॉलिटीमध्ये पक्ष पद्धत दबावगट निवडणूक प्रक्रिया हा आपल्याला एक घटक आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये मग विचारलं जातं की या पक्षाची स्थापना कधी केली, त्याचा कोण संस्थापक होता, सध्या कोण अध्यक्ष आहे, त्याचे किती खासदार आहेत, कोणत्या राज्यामध्ये सत्ता आहे, त्याचं निवडणूक चिन्ह काय आहे. बरोबर आहे. मग 5 राज्य विचारलेत, 5 राज्यांचं जोड्याला विचारले जाऊ शकतात. किंवा समजा HRDचा अभ्यास आहे आपला, तर एखादी गव्हर्नमेंटने स्कीम लॉन्च केली तर ती आपल्या HRDमध्ये येते.
इकॉनॉमिक्सचं आहे, रेपो रेट वाढवले, रेपो रेट कमी केले रिझर्व्ह बँकने दर 3 महिन्यांनी, ते आपल्या सिलेबसमध्ये येतं. म्हणजे ज्या काही आपल्या सिलेबसमध्ये येणाऱ्या पण करंटमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, लिंकेज करायचं आहे. लिंकेज टू माय काय सिलेबस, अभ्यासक्रम, करंटचं लिंकेज करायचं. आणि या सगळ्या गोष्टींचं हे जे तुम्हाला काही दिसतंय, हे सगळं काय दिसतंय हे व्यर्थ आहे जर तुम्ही हे नाही केलं तर. काय नाही केलं तर रिव्हिजन. हे सगळं व्यर्थ आहे जर तुम्ही कधीच रिव्हिजन नाही केली तर. बरोबर आहे का? मग आपल्याला रिव्हिजनला टाईम पण काढायचा. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. मग एवढ्या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल आहे का? हे बघा, जर प्रॉपर डिरेक्शननी गेलं तर पॉसिबल काहीच नाही असं काहीच नाही. सगळं पॉसिबल आहे, सगळं ए टू झेड पॉसिबल आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय लागेल की थोडंसं रेडी मटेरियल लागेल, थोडीशी प्रॉपर डिरेक्शन लागेल, थोडासा गायडन्स लागेल. बरोबर आहे? आणि हे प्रॉपर डिरेक्शन, हा गायडन्स कोण देऊ शकेल तुम्हाला? एखादा सक्सेसफुल अधिकारी देऊ शकेल. बरोबर आहे? कारण त्यांनी त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चुका केल्यात, त्याच्या अभ्यासादरम्यान काहीतरी चुका केल्यात. मग पहिली चूक काय केली असू शकते त्यांनी? तुमच्यासारखाच मेन्सचा त्यांनी कधीच अभ्यास केलेला नसेल. नो मेन्स प्रिपरेशन कधीच केलेलं नसेल. मग त्याला कळलं 2 अटेम्प्ट झाल्यानंतर, अरे मेन्सचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे, लाईफमध्ये कधी ना कधी करायचंच आहे. मग त्यांनी ते केलं नसेल. त्यांनी तुमच्यासारखंच कधी PYQ ॲनालिसिस केलं नसेल, नो PYQ. मग त्याला मेन्सला तो वारंवार जात होता आणि मेन्समधून फेल झाला, किंवा इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यूमधून फेल झाला, मीच झालो. कधी PYQ ॲनालिसिस केला नाही, शेवटच्या वर्षी केला, मी पास झालो. ही आमची चूक होती. पुन्हा आम्ही कधी प्रॉपर नोट्सच काढल्या नाहीत. नो नोट्स, ही चूक आहे. तुम्ही पण नाही, पुस्तकामध्ये अंडरलाईन केले सफिशियंट आहे. मला काय गरज आहे? अरे परीक्षा 3 दिवसाची आहे, तेव्हा रिवाईज करायचं, तेव्हा लागणार आहे ते. आत्ता तुला लागणार नाही, आत्ता तुझ्याकडे वेळ आहे. एखादा घटक 2 दिवसात जागी तू 4 दिवसात कव्हर केला, तुला कोण विचारणार नाही. पण त्या 3 दिवसामध्ये तुला जर तो घटक आठवला नाही तर काय करणार आहे? परत पुढच्या वर्षी पेपर देणार आहे. 2 वर्ष गेले तुझे, हा अटेम्प्ट पण गेला, पुढचा अटेम्प्ट पण गेला, नोट्स काढल्या नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लॅक ऑफ रिव्हिजन. लॅक ऑफ रिव्हिजन. ह्या गोष्टी टाळल्या तर गोष्टी होऊ शकतात. ह्या आम्हाला कळल्या काही अटेम्प्ट नंतर. पण तुम्हाला जर ऑलरेडी कळल्या, तुम्हाला जर सांगितलं की ह्या चुका तुमच्याकडून होणार आहेत, होऊ देऊ नका. म्हणजे तुम्ही आता औरंगाबादहून पुण्याला जाताय, सांगितलं की या गावात खड्डा आहे, या गावात रोड खराब झालेला आहे, या गावामध्ये असा प्रॉब्लेम आहे, इकडून वळून जा, असं कर, किंवा ही काळजी कर, स्पीड ब्रेकर येणार आहे, आधी स्पीड कमी कर, तिथं अशी गोष्ट कर, तर काय तुमचं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता कमी आहे, तुम्ही लवकर पोहोचण्याची शक्यता जास्त आहे, तुमचा गोल अचीव लवकर होणार आहे. मग हे तुम्हाला कोणतरी सांगावं लागेल. ह्यासाठीच आम्ही काय केलं आहे, एक ज्या आमच्याकडून गोष्टी घडल्या त्या तुमच्याकडून घडू नये, जो आम्हाला वेळ लागला तो तुम्हाला लागू नये म्हणून आम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात एक टू द पॉईंट कोर्स लॉन्च केला आहे. टू द पॉईंट, आपल्या याचं नावच आहे ते. टू द पॉईंट म्हणजे काय? अगदी अभ्यासाला धरून, परीक्षेला धरून, त्याच्या बाहेर काहीच नाही. परीक्षेला धरून, कारण काय की इथं फापट पसारा करण्यात अर्थ नाही. टू द पॉईंट खेळा, रिवाईज करा, पोस्ट मिळवा. मग ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे की एक प्री रेकॉर्डेड व्हिडिओचा कोर्स लॉन्च केला आहे. प्री रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये काय आहे की सिलेबस वाईज पूर्णतः सिलेबस तुमचा अभ्यासाला धरून, आयोगाच्या प्रश्नपत्रिकांना धरून डिझाईन केला आहे आणि त्याचे व्हिडिओ आपण रेकॉर्ड करणार आहोत. हे व्हिडिओ तुम्हाला वर्षभर ॲक्सेस करायला भेटतील. म्हणजे या मेन्सला तुम्ही वापरू शकता आणि त्याची रिव्हिजन म्हणून पुढच्या मेन्सला पण वापरू शकता. 12 महिने त्याचा, आणि तुम्ही कितीही वेळ वाचू ते पाहू शकता. किती वेळ पाहिल्याने काय होईल? समजा तुम्हाला आता बोर झाले, तुम्ही अभ्यास करताय आणि एखाद्या गोष्टीवर रिव्हिजन करायची, त्याचा व्हिडिओ बघितला, बस तुमची रिव्हिजन झाली. मग असा आपण एक कोर्स लॉन्च केला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी आहेत, ते त्यांच्या गोष्टीमधील एक्सपर्टीज आहेत. जसे की समजा आता पॉलिटी आहे, तर पॉलिटीमध्ये यांचा 3 UPSC मेन्स दिल्यात आणि यावेळेस ते कक्षाधिकारी म्हणून MPSCतून सिलेक्ट झालेत. त्याच्यामध्ये त्यांचा पॉल सायन्स ऑप्शनल होता आणि त्याच्यामध्ये ते देशामध्ये 1 ऑफ द टॉप स्कोर होता. समजा मराठी ग्रामर आहे, विनोद खिल्लारी सर आहेत, महाराष्ट्रामध्ये टॉपर होते STIला, त्यांच्या बेसला. मग असे सगळे मिळून निखिल खेमनार सर आहेत, पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांना क्लास 1 पोस्ट आहे, MFAS, महाराष्ट्र फायनान्स अँड ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस. मग असा आपण एक कोर्स लॉन्च केला आहे आणि या कोर्समध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि आमच्या हस्तलिखित नोट्स देणार आहोत. या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या तर मग बाकीच्या गोष्टी, जी स्ट्रॅटेजी असेल, ज्या नोट्स असतील, कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं आहे, कोणत्या गोष्टी लेट गो करायच्यात,
कोणत्या गोष्टी रिवाईज करायच्या आहेत, कशी टेस्ट सिरीज लावायची आहे, कशी सॉल्व करायची आहे, ॲप्रोच काय असला पाहिजे, PYQचं ॲनालिसिस कसं केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण त्या कोर्समध्ये डिस्कस करणार आहे. काहीच ठेवणार नाही. आणि त्याची आपण एक मिनिमम फीस ठेवतो आहे. त्याची आपण मिनिमम फीस ठेवतो आहे 9,990 रुपये. तर हा कोर्स जर तुमच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये फायद्याचं ठरेल, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तो जॉईन करा. नाही तरी मी तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी सांगितली आहे. पुढचे 175 दिवस तुम्हाला काय करायचं ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. राज्यसेवा मुख्य परीक्षेत तुम्ही यावर्षी नक्की यशस्वी व्हाल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.